कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापाची हाक तुझ्यापर्यंत पोहोचत नाही असं कधी होत नाही। आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस पांडुरंगा। इथून पुढे तुला बोललेला नवस या घराकडून कधीच अपुरा राहणार नाही। बापू, हो आपला आनंद घरी परत आलाय बापू। हो अमोल तर ना आप्पीला बघितल्यापासून नुसत्या उड्या मारतोय आज। त्याला तरी काय म्हणावं विनायकराव। अहो एवढ्या दिवस आईच्या जीवाची धास्ती असताना तिच्यापासून कधी लांब राहिलं नाही ते लेकरू। तो तर लहानच आहे बापू, पण आज आप्पीला बघितल्यापासून मी तुमच्यातलं लहान मूल बाहेर आलेलं बघितलं। डोळ्यात पाणी होतं बापू तुमच्या। कसं सांगू विनायकराव, आप्पी समोर नसताना ती हाय अशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा माझ्याच्यानं अशक्य होतो। पण तुम्ही सगळे होता म्हणून मी कसं तरी दिवस ढकललं। अहो दे बापू, अहो आता वाईट दिस गेले, आपली आप्पी परत आलीये। हा थोडी नाजूक झाली हा, पण करूया आपण तिला बरी। विनायकराव अहो अख्ख्या पुण्याची जबाबदारी आहे तिच्यावर। हा आपल्याला तिला बरं करावंच लागेल। खरंय बापू, पण बापू मला अर्जन म्हणावं तितकं खुश दिसलं नाही हो। अहो असं कसं म्हणताय विनायकराव, 10 दिवस पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरलंय ते लेकरू। हो तहान भूक विसरून इकडे तिकडे फिरलंय, त्याचा शिनाचं एका दिवसात जाईल का हो? आणि आता आप्पीची पण काळजी घ्यायला लागेल त्याला। पण काय का असं ना, सगळी काळजी मिटली बघा बापू। विनायकराव अहो पांडुरंग दयाळू आहे। मला विश्वास होता तो माय लेकराची कधीच ताटातूट करणार नाही। बापू देवानं पण आपली लई मोठी परीक्षा बघितली, पण त्यातनं पण आपण बाहेर आलो बरं का बापू। मॅडम अहो फाईल रेडी झाली का? अहो ती फाईल घेऊन बाबरला शिवाजीनगर चौकीला पाठवायचंय। हो चिंचुके, सॉरी मला अजून थोडा वेळ लागेल। काय मॅडम, अहो सकाळ धरणं तुम्ही एकच फाईल घेऊन बसलाय। चिंचुके वेळ लागल्याबद्दल खरंच सॉरी, मी देते तुम्हाला फाईल। अहो सॉरी कशाला म्हणताय? अहो ती फाईल लवकर सबमिट करायची म्हणून म्हटलं मी। बरं मी करते तयार। बरं चिंचुके, मी काय म्हणते, ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध घेतला होतात ना? आता त्याचं काय मध्ये आणखीनच, आता अपर्णा मॅडम सापडल्यातच की। हो सापडल्यात खऱ्या, पण चिंचुके त्याच ठिकाणी आपण वारंवार अपर्णा मॅडमचा शोध घेतला होता। म्हणजे तिथली छोटी छोटी गावं, दवाखाने, प्रत्येक ठिकाणी आपण अपर्णा मॅडमचा शोध घेऊन सुद्धा त्या आपल्याला सापडल्या नव्हत्या। अहो मॅडम कधी कधी कसं होतं माहितीये का, आपण तपास करून सुद्धा आपल्याला गोष्टी सापडत नाही। कसं आहे माहितीये का, साहेबांचा अनुभव लय मोठा आहे। म्हणजे जिथं आपण तपास केला नसेल ना, साहेब बरोबर तिथं पोचलेले असणार बघा। हो चिंचुके, चिंचुके पण तरी पण मला असं वाटतं की आपण नीट चौकशी करायला हवी। म्हणजे अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट कसा झाला, किंवा हा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला हवीत ना। मॅडम आता ती साहेब सगळं बघून घेतील की। चिंचुके एकटा अर्जुन काय काय करणार आहे? आणि तसंही या केसमध्ये अपर्णा मॅडमला न शोधून म्हणजे आपल्याला त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे खूप मोठं अपयश आलंय आपल्याला। आता तर अर्जुनला असंच वाटत असणार की मी कधी अपर्णा मॅडमचा मनापासून शोधच घेतला नव्हता। अहो मॅडम काय बोलताय तुम्ही? साहेबांच्या असं मनात सुद्धा येणार नाही, आणि मनात आलं असतं ना साहेब लगेच बोलून झाले असते। मला सांगतो अपर्णा मॅडम आता सापडल्यात, काय पण करून ये ना आपण आता साहेबांना अपर्णा मॅडमची काळजी घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे। वेळ देऊच चिंचुके आपण, पण मला असं वाटतं इतर गोष्टींचं काय, म्हणजे हा अपघात झाला कसा, किंवा या ऍक्सिडेंटच्या आधी अपर्णा मॅडम बरोबर काय घडलं होतं,
हे आपल्याला कळायला हवं ना. अहो मॅडम, साहेबांवर विश्वास ठेवा. अहो साहेब सगळ्या गोष्टी शोधतील पुढच्या. आत्ता महत्वाचं काय, अपर्णा मॅडम घरी आल्यात आणि ते पण इतक्या मोठ्या संकटात न वाचून. त्यासाठी साहेबांना आपण थोडासा वेळ दिला पाहिजे मॅडम. बरं ठीक आहे, मी तुम्हाला फाईल तयार करून देते. या सगळ्यात नक्कीच कुठे ना कुठे काहीतरी गडबड आहे. नाही, मी असे स्वस्त बसणार नाही. सगळीकडे शोध घेऊन सुद्धा अपर्णा मॅडम आम्हा कोणालाच कुठेच का नाही सापडल्या. मा बाबा किती उशीर लावला तुम्ही? अरे बाळा, मला फिरायला घेऊन गेलो होतो बाहेर मी. काय मला सोडून तुम्ही दोघं फिरायला गेला? नाटक करायची गरज नाही, बाहेर थंडी पडली म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही. आणि आम्ही लगेच जाऊन लगेच आलोय 10 मिनिटात. बघितलं का नाटक? बरं ठीक आहे, पण मा बाबा माहिती नसताना मी सगळ्यात जास्त काय मिस केलं तुम्हाला माहितीये? काय? सांगतो ना, बसा इथे, बसा बसा. बस. सांगा काय मिस केलं? मा सांगते ना, ही वाली गोष्ट. देवा, आता गोष्ट कशी सांगू मी याला? गोष्ट सांगायला गेल्याने याने मला ओळखलं म्हणजे? मा, तू एवढ्या दिवसांनी घरी आलीस तर आज मी तुला त्रास नाही देणार. हा म्हणजे? म्हणजे आज मी तुला गोष्ट सांगणार आहे. वा वा वा, मस्त. सांगा सांगा, मला गोष्ट सांगा. हा? बाबा, तू आमच्या मध्ये का बोललास रे? वा रे वा रे वा, माझ्या बेट्या. आता माली तर बाबा नको झालाय का रे? बाबा नको झालाय. थांबा 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 थांबा, मी दोघांना पण गोष्ट सांगणार आहे. ऐका. मा, जंगलात सिंबाची माँ गायब झाल्यापासून त्याचा बाबा तिला खूप शोधत होता, पण लोक तिला कोणीतरी घेऊन गेलं असं सांगत होते. पण मा, सिंबाला त्याची माँ कशी आहे ते माहित होतं, त्यामुळे तो त्याच्या माची वाट बघत होता. आणि एके दिवशी त्याचा बाबा त्याच्या माला घेऊन आला. तिच्या आलेल्या अडचणींना तिने हरवलं होतं ना. आणि सिंबाची माँ सिंबाला नेहमी सांगत असते की रडायचं नाही, लढायचं. आणि माने पण तेच केलं. आणि अमोल, सिंबाला कसं वाटत होतं ते पण सांग मला. एकच नंबर, खूप भारी वाटलं बाबा सिंबाला. सिंबा जंगलात सगळ्यांना सांगत फिरत होता की बघा बघा माझी मानी. पण या सगळ्यात ना सिंबा थोडा नाराज होता. नाराज का? कारण त्याची माँ अजून पूर्ण बरी नव्हती ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.